नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला. राष्ट्रवादीकडून पवार गटाच्या खासदारांना हा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती आहे. हिवाळी अधिवेशनावेळी सुनील तटकरेंनी हा प्रस्ताव दिला असं सूत्र सांगतात. सुप्रिया सुळे सोडून इतर सर्व खासदारांना हा प्रस्ताव होता अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. लेकीला सोडून अजित पवारांचा असा पवारांच्या खासदारांना हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांची आहे. दिल्लीमध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना तटकरेंनी हा प्रस्ताव दिला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या प्रस्तावानंतर सुप्रिया सुळे सुनील तटकरेंवर संतापल्या होत्या अशी ही माहिती आहे. सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असा विचार येतोच कसा असं म्हणत सुप्रिया सुळेंनी तटकरेंबाबत पटेलांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे. दरम्यान अजित पवारांसोबत जाण्याचा हा प्रस्ताव शरद पवारांच्या खासदारांनी फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी TV9 मराठीकडून सुप्रिया सुळेंना संपर्क केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तर सुनील तटकरेंनी दिलेल्या प्रस्तावामुळे शरद पवार गटात सध्या नाराजी पसरल्याची चर्चा आहे. फोन नाही केले, ते पार्लमेंटमध्ये भेटले, खासदारांना म्हणाले तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे. आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे, देव आहे, देवाऱ्यात आहेत, आणि काय मला कळत नाही. म्हणजे लोकांच्या मनात काय उलट सुलट चालू असतं तेच कळत नाही. पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आता आमचे खासदार म्हणून पळवा आणि वरती बोमाम करा. एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात. जर एकत्र येतात तो ह्यांना कशाला बोलवता. मैं इतना बोल सकता हूं कि उन्होंने संपर्क किया है और मैं मेरे सांसदों पे बिल्कुल कभी शक नहीं व्यक्त करूंगा. वो 100% पवार साहब के साथ है, सुप्रिया सुळे ताई के साथ है. और जो जुर्रत उन्होंने की है कि बाप को और बेटी को बाजू में छोड़ दो, ये हमारे संस्कार और संस्कृति में नहीं है. अजूनपर्यंत अजितदादांकडनं ऑफिशियली असा कुठलाच प्रस्ताव आमच्या 8 पैकी कुठल्याच खासदार आलेला नाही. कारण की आम्ही एकमेकांसोबत चर्चा करतो आता, आणि हे जेव्हा मीडियावर बातम्या चालल्या तेव्हा मी एकमेकाला विचारत होतो तुम्हाला कोणी बोललं का, तुम्हाला कोणी प्रस्ताव दिला का. कोणालाच नाही अजून ऑफिशियली. मधातलेच लोक काहीतरी करतात आहेत. आता त्यांचं नाव घेणं मी काही उचित समजत नाही. तटकरे साहेबांसोबतही पार्लमेंटमध्ये माझी स्वतः 2-3दा भेट झाली, परंतु अशा पद्धतीची कुठलीच चर्चा झाली नाही आणि त्यांच्याकडनं असा कुठला प्रस्तावही आला नाही.